त्यानंतर बातमी पुण्यातून। उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले वाढलेत। इथली 233 गावं बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत। त्यानंतर बिबट्या आणि माणूस संघर्ष वाढतच चाललाय। या भागात बिबट्या वाढण्याची कारणं काय आहेत आणि कसा थांबवता येईल हा संघर्ष पाहूया। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांमध्ये जे पाणी फिरलंय ते मुख्यतः भामा, आसखेड आणि त्यासोबतच कुकडी पाटबंधारे अंतर्गत येणाऱ्या 8 धरणांचं आणि या पाण्याच्या सिंचनाखाली शेती आल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात ऊसाचं पीक घेतलं जातं आणि हेच ऊसाचं पीक बिबट्याचं राहण्याचं हक्काचं ठिकाण बनलं। जंगलातलं खाद्य संपलं आणि त्याने आपला मुक्काम हलवला तो या ऊसाच्या शेतामध्ये आणि आजूबाजूच्या नागरिकीकरणावर आणि शेतकऱ्यांच्या गुराढोरांवर त्याने हल्ले करण्यास सुरुवात केली। इथूनच सुरू झाला बिबट आणि मानव संघर्ष। रात्रीच्या अंधारात काळोखात दबा धरून बसलेला बिबट्या अचानक समोर येतो आणि समोरच्याचा फडशा पाडतो। उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचा वावर आणि हल्ले वाढलेत। त्याचं उदाहरण म्हणजे 4 वर्षाच्या या चिमुरड्याचा चेहरा पहा। छोट्या आयुष्यावर बिबट्यानं झडप घातली आणि त्याला शेतात ओढून नेलं। सुदैवानं आयुष्य बचावला, मात्र त्याचा चेहरा बिबट्यानं पंजानं फाडला। 5 ते 6 लाख खर्च केल्यानंतर आयुष्याचा चेहरा थोडा सुधारलाय, पण अजूनही आयुष्य आणि त्याचं कुटुंबीय बिबट्याच्या दहशतीत जगतायत। आता सारे परिसरात हिंडतोय। नेमकी त्या पोराला पकडलं तोच वाघ आहे का नेला म्हणतात धरून, 4 वाघ नेले धरून, पण अजूनही वाघ येतोय। आम्हाला रोजची भीती इथं। जुन्नर मध्ये राहणारे रोहिदास काकडे आणि त्यांची पत्नी दिवसभर शेतामध्ये राबतात। काही महिन्यांपूर्वी त्यांचा नातू त्यांच्याकडे राहायला आला। त्याला बिबट्यानं ऊसाच्या शेतात ओढून नेलं आणि त्याचा फडशा पाडला। नातू काय झालं, कणीस घेतलं त्या पाहुण्यानी आणि तिकडे म्हातारीकडे गेलं। आधी एवढं कणीस भात आणि ते काय झालं, नातू आमचा तिथं गावात आणायला गेला इथं आणि त्याच्या मागे ते पळत गेलं आणि इथं कुठं जानवर होतं त्यांनी ऊसात नेलं। काय झालं, त्या दिवशी तो आजी बरोबर फिरत होता तिथं आणि माझी गाडी तिकडून आली म्हणून त्याने आजीचा हात सोडला आणि गाडी का पळत होता। तो लय आजीपासून 5-10 फूट पुढे आला आणि तेवढ्यात तिकडं गवतातून वाघ निघला, बिबट्या निघला, त्याला पकडलं। ते पकडताना आजीने बघितलं, मी पण बघितलं। मग मी गाडी आहे अशीच सोडून दिली, ते गवतात पळवलं त्याच्या मागं मोठमोठ्याने आरोळे देत। मग ते गवत मोठं असल्यामुळं त्याला त्याची पकड व्यवस्थित नसते झाल्यामुळं काही कसं तो मी आतमध्ये गवतात गेल्यामुळे त्याने ते बाळाला सोडलं आणि तो तिथून निघून गेला आणि बाळ परत मग ते आपलंच उठून परत बाहेर आलं 15-20 फूट आतून। तो पूर्ण डोळा बिळा झाकून पूर्ण रक्ताने भरलेला होता। उत्तर पुणे जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेडमध्ये बिबट्या आणि माणसांमधला संघर्ष वाढतोय। गेल्या 4 महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 गंभीर जखमी झालेत। या भागात 400 ते 450 बिबटे असल्याची माहिती आहे। या परिसरातली 233 गावं बिबट प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहेत। या भागात मुबलक पाणी असल्यानं जास्त सिंचन प्रकल्प आहेत। सिंचन प्रकल्पांमुळे ऊस, केळी, द्राक्षांची पिकं इथं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात। ऊसाच्या शेतात बिबट्यांना उत्तम निवारा आणि पाण्याची सोय होते। या भागातली वस्ती वाढल्यानं बिबट्यांना पाळीव प्राणीही सहज उपलब्ध होत आहेत, त्यामुळे बिबट्यांची या भागात संख्या वाढते। बिबट्यांची संख्या वाढल्यानं बिबट्या आणि माणसातला संघर्ष हा वाढलाय, मात्र बिबट्यासह सहजीवन कसं शक्य होईल यासाठी वन विभागानं जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। बिबट्याचा मानवी वस्तीजवळचा वावर कमी करण्यासाठी घराबाहेर जैविक कचरा जास्त राहणार नाही याची काळजी घ्या। पाळीव प्राणी बिबट्यांच्या नजरेला पडणार नाहीत अशा पद्धतीनं त्यांचं रक्षण करावं। तर हे होते रोहिदास काकडे कुटुंबीय। हे 2 वृद्ध दाम्पत्य आज इथे भीतीच्या छायेखाली वावरत आहे। रोज इथे शेतीची कामं करताना त्यांना सतत मनामध्ये भीती असते, कुठून तरी हा बिबट्या येईल आणि आम्हाला धरेल की काय। यांच्या नातवाचा तर त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे। मात्र आज रोज काम करताना ते ज्या भीतीच्या छायेखाली काम करताय तीच परिस्थिती आज खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागातल्या शेतकऱ्यांची आहे।
निश्चितच हे बिबट्यांचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. आता 233 गावं ही संभावित बिबट प्रवण म्हणून जाहीर केलेली आहे. मात्र याच्यामुळे नक्की दिलासा काय मिळणार आहे आणि खरंच शेतकऱ्यांना शेती करता येणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, जुन्नर, पुणे.